आणि तुम्ही ऐकू शकता पुढे काहीतरी खूप मोठं भांडण चालू आहे लाईनवरूनच. हॅलो नमस्ते नमस्कार, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. जय माता दी, गुड मॉर्निंग. आणि आज आहे 20 तारीख सोमवार आणि आम्ही आज जाणार आहोत वैष्णोदेवीच्या दर्शनाला. आणि आता वाजले आहेत वी आर ऑलरेडी लेट आणि आता 4:22 झालेत. आमचा प्लॅन होता की 4 वाजता तिथं पोहोचायचं, बट आम्ही 4:20 झालं इथंच आहेत. इथं वर जायचं आहे आम्हाला आणि आम्हाला अजून RFID कार्ड असतं इथं एक मिळतं. मी तुम्हाला नंतर सांगेल की ते कार्ड कशासाठी असतं वगैरे ते. आणि ते RFID कार्ड आम्हाला घ्यायचंय आणि RFID कार्ड घेऊन मग आम्हाला वर जायचंय. तर जे RFID कार्ड असतं ते भरपूर जागून मिळतं, जसं की रेल्वे स्टेशन असू दे किंवा बस स्टॉप असू दे. तर आम्ही जी ऑनलाईन पर्ची असते ती ऑनलाईन पर्ची तर काढली आहे, फक्त आता जे RFID कार्ड ऑफलाईनवाला असतं हार्ड कॉपी, ती हार्ड कॉपी फक्त घ्यायची आहे. इफ यू आर वंडरिंग की आम्ही एवढ्या लवकर का बरं निघतोय, तर मेन द स्टोरी इज की आम्हाला पाहिजे हेलिकॉप्टर राईड. म्हणजे वी आर ट्राईंग टू गेट हेलिकॉप्टर राईड, कारण की त्याचा जो ट्रॅव्हल टाईम आहे तो खूप कमी आहे जर आम्ही हेलिकॉप्टरने गेलो तर. पण जर आम्ही बाय वॉक किंवा बाय ह्यानी गेलो हॉर्स वगैरे तर त्यांनी खूप जास्त वेळ लागतो. जास्त म्हणजे फार जास्त नाही, 1-2 तास लागतो. म्हणजे आम्ही जाऊ शकतो पायी, पण आई बाबासाठी थोडं कठीण आहे एवढं वर चढणं. म्हणून मग वी आर प्रेफरिंग की हेलिकॉप्टर मिळालं तर सगळे सोबत जाऊ आणि सोबत येऊ. नाहीतर स्टार्टिंगला आम्ही असा प्लॅन केला होता की मी दादा म्हणजे चढत जाणार आणि आई आणि बाबा हॉर्सनी किंवा जे काही दुसरं हे असेल व्हेकल वगैरे त्यांनी जातील. पण मग नंतर वाटलं की वेगवेगळं कशाला जायचं, सोबतच जाऊया. आणि हां, RFIDचं कार्डचं काय आहे की तुमच्याकडे तुम्ही जेव्हा वर जाता वैष्णोदेवीचं म्हणजे जो गड आहे तो चढायला चालू करता तुम्ही, तर तेव्हा तुमच्याकडे RFID कार्ड असणं खूप गरजेचं आहे. का तर त्या RFID कार्डमध्ये एक चिप असते, ज्या चिपनी तुम्ही जर कुठं लॉस झालं काही झालं तर तुम्हाला त्या चिप थ्रू ट्रॅक करता यावं म्हणून ती चिप आणि RFID कार्ड असतं. सो तुम्ही ऑनलाईन पण पर्ची काढू शकता, पण ऑफलाईन तुम्हाला ती पर्ची दाखवून कार्ड घ्यावंच लागतं फिजिकली, जे तुम्ही गळ्यात घालून वर जाता. तर या दॅट इज द पर्पज ऑफ द RFID कार्ड. तर आम्ही आता आधी जाऊ आणि भरपूर जागी असे बूथ असतात जिथं तुम्ही RFID कार्ड काढू शकता, जसं मी सांगितलं रेल्वे स्टेशन, बस स्टॉप वगैरे वगैरे. तर आता आम्ही त्यातला कुठल्या तरी वन ऑफ द एकाला आधी जाऊ, RFID कार्ड काढून मगच बाकी पुढची प्रोसेस करू. तर हे गेट आहे, तिथून हेलिकॉप्टरची बुकिंगची ओपनिंग आहे. त्या माणसानं सांगितलं इथून राईट घ्या, 10 कदम आगे जा की राईट लो म्हणे. तिथं लाईन लागली. तर लेट्स सी आम्हाला मिळतं नाही मिळतं. जर लाईन खूप मोठी असेल तर आम्ही नाही थांबणार आहे, कारण की दादाचे जेवढे कोणतरी ओळखीचे होते त्यांनी सांगितले की खूप मोठी लाईन असेल तर थांबू नका, वेळ वाया जाईल, त्यापेक्षा तुम्ही पुढे यात्रा चालू करा. तर विल चेक की जर छोटी लाईन असेल तर ठीक आहे, नाहीतर विल मूव. पण तुम्ही ऐकू शकता पुढे काहीतरी खूप मोठं भांडण चालू आहे लाईनवरूनच. तर लेट्स सी आम्हाला मिळेल ना तिकीट. आता रिसेंट अपडेट असा आला आहे की ज्या लोकांनी ऑनलाईन काढलं आहे आणि ज्यांनी कॅन्सल करत आहेत, जे लोक कॅन्सल करत आहेत त्यांच्याच जागी अलॉटमेंट होतं आमची तिकीट. तर आता वाजली आहेत 7 वाजून समथिंग काहीतरी झालेत, अजून तर आम्हाला तिकीट नाही मिळालं. तर मग बघू, जर तिकीट मिळालं तर ठीक आहे, नाहीतर आई बाबा पुढे गेलेत, आम्ही दोघं आहोत मागे. जर आम्हाला दोघांना मिळालं तर आम्ही दोघं जाऊ, नाही तर मग आई बाबाला जर मिळालं तर आई बाबा जातील आणि आम्ही दोघं जण घोडे किंवा जे ऑप्शन असेल लास्ट त्यांनी जाऊ. आमचं तिकीट फायनली कन्फर्म झालंय आणि आम्हाला तिकीट प्रिंटेड मिळालंय. आता आम्ही चाललोय, वाजले आहेत 9:30 आणि रिपोर्टिंग आहे 10 वाजता. आता इथून रिक्षा घेऊन परत हेलिपॅडपर्यंत जायचंय. तर मी जातो पटकन आणि तुम्हाला नंतर भेटतो आरामात. तर आम्ही आता इथं आलो आहेत खायला. आमचं तिकीट निघालं 10 वाजताच बोर्डिंग होतं आणि 10 वाजत आले. 10 वाजता आम्ही पोहोचलो आणि तिकीट पण खूप प्रयत्न करून हासल करूनच निघालं. हां, आणि आमचं 11:50 बोर्डिंग आहे. बाजूलाच एक हॉटेल होतं, तिथं आम्ही खायला आलो. मॅगी मागवली आहे, आईने पराठा आणि बाबाने सँडविच, असे 3 मागवले.
तर बघू थोडा टाइमपास करू आणि मग हेलिपॅडवर जाऊ आम्ही. आणि हे असं असतं RFID कार्ड. हे स्कॅन करून तुम्हाला तुमचा ID वगैरे फोटो वगैरे काढतात, जेणेकरून की जर सांगितलं तुम्ही लॉस्ट वगैरे झालात तर तुम्हाला ह्याच्यातून ट्रॅक करू शकता. आणि जितकं मला माहिती आहे हे 6 घंट्यासाठी आय थिंक व्हॅलिड असतं. इथून बाजूनेच हेलिकॉप्टर टेक ऑफ करत आहे, तर आम्हाला 5-5 मिनिटाला आवाज येत आहेत. हे अशी इथून येतं हेलिकॉप्टर आणि इथं वर हेलिपॅड आहे, तिथं लँड होत आहेत आणि तसं तिथून मग पुढे तिकडे टेक ऑफ होतात. तर वर गेल्यानंतर दाखवेल तुम्हाला प्रॉपर मी. आणि दादानी थोडं खोबरं आणलंय, आता खोबरं पण खातोय आम्ही. तर टाईम अपडेट 10:38 झाले. तर इथं आम्ही आता वेटिंग रूममध्ये बसलो आहे. तर वेटिंग रूम काही अशी आहे, ही वेटिंग रूम आहे, इथं आम्ही बसलो आहे. तर मग तोपर्यंत दादा आणि आईनी एक 360 त्यांचं व्हर्च्युअल टूर होता माताराणीचा, गुफा वगैरे भरपूर दाखवणार होते, ते दाखवलं. अजूनही भरपूर वेळ बाकी, आत्ता 11 वाजलेत. 11 नाही 10 मिनटं कमी 11ला. तर अजून ऑलमोस्ट 1 तास आहे आम्हाला. तर मग बघू. तर आमचा फायनली नंबर आला आहे आणि आता वाजले आहेत 12. तर आम्ही आता वर जाऊ, हेलिकॉप्टरमध्ये बसू. आय एम नॉट शुअर की कॅमेरावर अलाउड आहे की नाही. तर लेट्स गो. इकडं वर आहे हेलिपॅड आणि इकडे आम्ही थांबलो होतो. तर अशी छोटी व्हॅन आहे, बॅटरी कार टाईप, ती आम्हाला वर हेलिपॅड पर्यंत घेऊन जाते. तर आम्ही आता लँड झालोय हेलिकॉप्टरमधून आणि आता वाजले आहेत 1:30. तर आम्हाला आता पटकन जाऊन आधी दर्शन घ्यायचे, कारण की तिथून वर आम्हाला परत भैरव बाबाचं दर्शन आहे. त्याचं रोपवेचं तिकीट आहे, तर ते 12 नंतरचा स्लॉट होता. तर मग आधी आम्हाला आता दर्शन ह्याचं घ्यायचं आहे, वैष्णोदेवीचं दर्शन घ्यायचे पहिल्यांदा, त्याच्यानंतर भैरव बाबा, आणि मग तसंच आम्ही पुढे खाली येऊन परत रिटर्नचं हेलिकॉप्टरचं तिकीट काढायचं. तर बघू, एवढं सगळं आम्हाला बिफोर 6 करायचं आहे. तर लेट्स सी काय होतं. आणि इफ यू आस्क मी की माझा एक्सपिरियन्स कसा होता हेलिकॉप्टर राईडसाठी, तर मी एक शब्द सांगेल आत्ता, बाकी माझा एक्सपिरियन्स नंतर सांगेल, कारण की आत्ता घाईमध्ये. जर तुम्ही येत असताल तर एकदा तर तुम्ही 100% ट्राय करा हेलिकॉप्टर, कारण की इट्स अ होल डिफरंट एक्सपिरियन्स. तुम्ही जेव्हा इथे येता असं राईड करता किंवा ओव्हरऑल हेलिकॉप्टरचा एक्सपिरियन्स खूप छान असतो. तर मग तुम्ही जर येत असाल तर तुम्ही एका वेळेस ट्राय करू शकता. 2100 रुपये पर पर्सन आहे, तर यू कॅन गिव्ह इट अ ट्राय. नाही तर तुम्ही नॉर्मल चढाई वगैरे घोडे वगैरे तर आपण करू शकतो. आता आम्ही भवानकडे चाललोच आहे आणि पहिल्यांदा आम्हाला एक लॉकर घ्यावं लागणार, ज्यामध्ये आमच्या सगळ्या गोष्टी ठेवू आम्ही. आणि हेलिपॅडपासून भवानपर्यंतचा 2 किलोमीटरचा रस्ता आहे, तर तो तुम्हाला बाय वॉक करू शकता किंवा तुम्ही घोडा किंवा पालखी पण घेऊ शकता. आता आम्ही बाय वॉक करू शकतो आणि आम्ही बाय वॉक करतोय. आणि टेम्परेचर पाहायला गेलं तर मला वेदर ॲपवर 35-36 दाखवतंय. पण मग वर गड हाईटवर असल्यामुळे तेवढं गरम नाही आहे, जेवढं ऊन आहे तेवढं. हवा थंड आहे, सो इट इज बेटर. तर इथं आहे भवन आणि मी आत्ता इथं आहे. तर मला इथून असं खाली जायचं. लेट्स गो. तर इथं भवन आहे आणि इथून 2 रस्ते निघतात. एक पायरीवाला रस्ता आहे, दुसरा फिरून जाणार आहे. तर मी पायरीवाला घेतलाय. आई बाबा दादाला सांगितलं की तुम्ही थोडं फिरून जाणारा रस्ता घ्या, कारण की मी लवकर पुढे जाऊन लॉकर वगैरे बघतोय, म्हणजे तेवढं एक काम कमी होईल, आम्ही लवकर पुढे प्रोसीड करू शकतो. तुम्ही इथून दर्शन घेऊ शकता तात्पुरतं, कारण की पुढे फोन अलाउड नाहीये. जय माता दी. बेनिफिट ऑफ रिचिंग अर्ली, मी लवकर आलो आणि लॉकर वगैरे घेतले. आता आई बाबा दादा आले की आम्ही बॅग वगैरे ठेवू आणि जाऊ. तर आता फोन पण मी लॉकरमध्ये ठेवतोय. मी जसं दर्शन घेऊन येईल देवीचं तसं तुम्हाला भेटतं. हा रोपवे हा, आणि आम्ही चाललो आता. हे इथं भवन आणि आम्ही चाललो भैरव बाबाला वर.
दोन्ही दर्शन झालेत कंप्लीट आता. आणि आई बसली आहे पालखीमध्ये, बाबा पुढे पायी पायी चाललेत आणि मी पण चाललोय, कारण की आम्हाला आता जातानाच हेलिकॉप्टरचं तिकीट काढायचं आहे. लेट्स गो. आणि मी पण लवकर जाता यावं म्हणून अशी एक जोडी पकडली आहे. या जोडीला मी फॉलो करत चाललोय, म्हणजे माझी पण जी स्पीड आहे ती मेंटेन राहील. ॲज यू कॅन सी मी इथे येऊन बसलोय, दादा आई बाबा मागे बसलेत. इथे तिकीट काउंटर आहे, इथे तिकीट काउंटर आहे आणि मी वाट पाहतोय. जर कुठलं तिकीट कॅन्सल झालं मला मिळालं तर मग आम्ही परत सेम जसं ज्या रूटने आलतो त्याच रूटने सेम खाली कटराला जाऊ. अनफॉर्च्युनेटली आम्हाला हेलिकॉप्टरचं तिकीट नाही मिळालं. ठीक आहे, इट हॅपन्स. तर मग आम्ही आता ठरवलं की आपण घोडा घेऊन जाऊया खाली. तर आम्ही 4 घोडे आता इथून बुक करणार आहेत आणि मग 4 घोडे घेऊनच आम्ही खाली जाणार आहेत. फक्त ड्रॉबॅक इज की घोड्यानी जवळपास 2 तास लागतो. आम्ही पायी जायचा विचार केला होता, पण मग मी तिकीट बुक करायचं या घाईमध्ये इतक्या जोरात चालत आलो तर माझी एनर्जी पण खूप नेक्स्ट लेवल ड्रेन झाली आहे. तर मग आता आम्ही घोडा करू आणि मग जाऊ खाली. बट ठीक आहे, ऑन अ गुड नोट आम्हाला दोन्ही एक्सपिरियन्स झाले. आम्ही विचार केलाच होता येताना की आपण दोन्हीपैकी एका साईडला घोडे ट्राय करू शकतो इफ पॉसिबल. पण नंतर वाटलं की हेलिकॉप्टर आहे, आपल्याला जायची वेळ पण टाईम कन्स्टंट पण आहे, म्हणून मग आम्हाला वाटलं की करूया. बट ठीक आहे, इट हॅपन्स. तर आम्ही आता फायनली घोडे घेऊन चाललोय कटराला. लेट्स गो. तर तिथं आम्ही खाली विचारलं, जिथं काउंटर होतं घोडे वगैरे सगळं बुक करायचं, तर त्यांनी सांगितलं की इथून फक्त हेलिपॅडवर येणाऱ्या लोकांची बुकिंग होती, हे घोडा वगैरे सगळ्यांची. मग तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला अर्धकुवारीपर्यंत जावं लागेल पायी, जे की तिथून 3 किलोमीटर होतं. मग आम्ही आता निघालो आहे, बघू किती वेळ लागतो पोहोचायला. आणि इथं सनसेट पण चालू आहे मस्त छान. तर मे बी 15-20 मिनटं 25 मिनटं लागतील पोहोचायला. त्याच्या अलीकडे मिळाला घोडा तर तिथूनच घेऊ, नाही तर मग अर्धकुवारी करून तर मिळूनच आहे. जेवढं मला वाटतंय अर्धकुवारी आहे हे, आणि मी आत्ता आहे इथं. तर मला ऑलमोस्ट असं पूर्ण फिरून तिथं जायचं आहे. बट या सच नाईस व्ह्यू. टोल गेलं. चाललोय पुढे. मी पुढे आलोय कारण की मी म्हणलं अर्धकुवारीला जर घोडे असतील नसतील तर पुढे जाऊन पटकन बुक करावे, निदान घोडे तरी मिळावे. कारण की त्याने 3 किलोमीटर दाखवलं होतं वरून, पण मला आत्ताच इथंच आल्यानंतर असं वाटतं की 3 किलोमीटर म्हणजे खूप जास्त आहे. मला वाटतं 3 किलोमीटर असंच होऊन जाईल, बट इट्स नॉट द केस. भरपूर वाक्य अजून. चला पटपट. तर दोन्हीचा मिक्स रस्ता आहे. आता या पायऱ्या संपतायत आणि इथून परत नॉर्मल स्टीफ रस्ता चालू आहे.